धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या श्रीहरी कृपा या युट्यूब चॅनलवर। प्रिय सज्जनांनो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की पांडव हे किती सज्जन वृत्तीचे होते आणि कौरव हे किती दुष्ट प्रवृत्तीचे होते। कौरव आणि पांडवाचं राज्य बरेच हिरावून घेतलं आणि परत घ्यायचं असेल तर दुर्योधन काय म्हणतो, युद्ध केल्याशिवाय काहीच मिळणार नाहीये। भगवंत शांतीदूत म्हणून जातात, भगवंतांना सुद्धा म्हणतो की सुईच्या नोकावर बसली एवढी भूमी देणार नाहीये। आणि या निष्कर्षावर येतात की युद्धाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये। कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरव आणि पांडव दोन्ही सैन्य जे आहे ते युद्धासाठी आलेले आहेत आणि धृतराष्ट्र जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे, कारण तो आंधळा असल्या कारणाने तो संजयाकडून सर्व माहिती घेण्यासाठी संजयाला म्हणतो की हे संजया, श्रीमद भगवद्गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय। हे संजया, कुरुक्षेत्र या धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्राने, कशासाठी एकत्रित आलेल्या, युद्धाची इच्छा करून एकत्रित आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्राने काय केले। प्रिय सज्जनांनो, समजण्यासारखी गोष्ट आहे। जर करता युद्धाची इच्छा करून दोन सैन्य एकत्रित आले तर युद्धच करणार ना, मग युद्धच करणार आहे तर धृतराष्ट्राने प्रश्न काय विचारला तर आचार्य सांगतात की ज्या ठिकाणी युद्ध होणार होतं ते स्थान जे आहे ते धर्मक्षेत्र। धर्मक्षेत्र म्हणजे काय, ज्या ठिकाणी धार्मिक कार्य संपन्न केली जात होती, म्हणून ते धर्मक्षेत्र त्या स्थानाचा एक सकारात्मक प्रभाव होता। आणि धृतराष्ट्राला वाटलं की बाबा या स्थानाचा जर करता माझ्या मुलावर जर करता प्रभाव पडला तर माझे मुलं सज्जन तर होणार नाहीत ना, पांडवावर तर त्या स्थानाचा प्रभाव पडेलच, परंतु माझ्या मुलावर जर करता या स्थानाचा प्रभाव पडला तर कदाचित युद्धासाठी तडजोड करतील, म्हणतील, म्हणू शकतील अरे युद्ध कशासाठी करायचं, कशासाठी आपण भांडणा करायच्या, त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाकू, आपला हिस्सा आपण घेऊ, असं तर झालं नसेल ना। म्हणून त्याने विचारलं की किम कुर्वत संजय, की हे संजया, पांडूच्या पुत्र आणि माझ्या पुत्राने जे आहे ते काय केलं। म्हणजे एवढा तो लोभी होता, एवढा तो स्वार्थी होता। आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय उच्चारण केलं दुसऱ्या गोष्टीचं की माझ्या मामका पांडवाचैव, म्हणजे माझ्या आणि पांडूच्या पुत्राने काय केले। खरं तर त्याच्याच भावाची मुलं होते बरं का ते, आपल्याला सर्वांना माहित आहे। भाऊ जेव्हा गेल्यानंतर कुणाचं दायित्व असतं, भावाचं, दुसऱ्या भावाचं दायित्व असतं। त्यांनी म्हणजे त्याचीच मुलं, त्यांनी असं समजायला पाहिजे होतं की जसे कौरव माझे मुलं आहेत तसे पांडव सुद्धा माझे मुलं आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांनी भेदबुद्धी केली की नाही, माझ्या आणि म्हणजे पांडूचे पुत्र वेगळे आहेत, पांडव वेगळे आहेत, माझे वेगळे आहेत आणि माझ्याच मुलाला भेटलं पाहिजे, त्यांना नाही भेटलं पाहिजे। मनामध्ये द्वेष वृत्ती, द्वेष भावना ही धृतराष्ट्राच्या बोलण्यातनं जे आहे ते आपल्याला दिसून येते। म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अशा स्वार्थी व्यक्तीपासून जे आहे ते आपण सदैव सुरक्षित राहिलं पाहिजे, अशा स्वार्थी व्यक्तीपासून आपण दूर राहिलं पाहिजे, अशा मनोवृत्तीच्या व्यक्तीपासून जे आहे ते आपण सावध राहिलं पाहिजे। असा प्रश्न विचारल्यानंतर संजय काय उत्तर देत आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहूया। हरे कृष्ण।